सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबरोबर ब्लॉगमध्ये। आज बेंदूर आपला झाला, चला आता निघायचंय। कार्यक्रमाला सगळे काढलेले भांडे सगळं बेडमध्ये व्यवस्थित ठेवायला लागले मी आता, कारण वर दोघं ननंदबाई आणि आहो तर त्यांना जास्त भांडे लागत नाहीत। तर आम्ही गावाकडे गेलं, आता कसं आपल्याला आकाड तळायचा होता, बेंद्राची कर बनवायची होती आणि बेंद्रा दिवशीच वापस जायचं म्हणून अगोदरच्या दिवशी सगळं आम्ही बनवून घेतलं। आणि हे न लागणारे भांडे 2 बॉक्समध्ये मी बेडमध्ये भरून ठेवते आणि माझ्यासोबत सुद्धा आहेत, वापरायला सुद्धा आहेत आणि हे एक्स्ट्राचे याच्यामध्ये मी ठेवून टाकते। म्हणजे जसं नानाचं वर्षरात, गणपतीचं जेवण, घरात दिवाळी, असं मी जेव्हा लागेल तेव्हा काढते। त्यानंतर मग छान असं सगळं बेडमध्ये भांडे टाकले, जेवढे बसत होते तेवढे, जे पाहिजे होते ते काढले। मला पोलपाट ते काढायचं होतं घेऊन जाण्यासाठी, तर सगळं काढून मस्त असं बेडरूम परत आवरून ठेवलं, कारण ननंदबाईचं तेवढंच काम सोपं। 4 दिवस कसे गेले गावाकडे कळालं सुद्धा नाही आणि गावाकडे खरंच खूप सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं। कुठे जायचं बाळा? गावाला। आता चाललंय आमची निघायची तयारी। तर आता मी थोडासा ताजा कढीपत्ता घ्यायला, धार वगैरे ननंदबाईने काढली, घरातली सगळी कामं आवरली, घर स्वच्छ केलं, भांडे ते घासले, किचन ओटा धुतला। जवळजवळ 6:30 झाले होता। थोडा ताजा कढीपत्ता घेते, बस झाला 4 दिवसापुरता ताजा कढीपत्ता। आता थोडेसे 1-2 पेरू पण बघूया, इथं पक्षांनी पेरू खाली। आता घाई इतकी आहे की पेरू पण मला कोणता तोडून कोणता नाही असं झाले। सकाळी आहोने 3-4 तोडलेत। तर चला कढीपत्ता, पेरू, गावाकडून मी काय काय घेतलंय तुम्हाला रूमवर गेल्यावर दाखवते डिटेलमध्ये। गीता बाय। चलो हा, गळ्यात पुढे घेतल्या ओढणी। सम्राट लाडू, बाबासाहेब। ऊसाची फॅक्टरी, आमच्या गावची ऊसाची फॅक्टरी। हे गणपती, आम्ही इथूनच गणपती घेतो। लाईटी लागायला लागलेत आता, 7:15 वाजले, 7:15 आणखी 5-7 किलोमीटर आहे। असं मस्त असं गाडीवर प्रवास करायला ना इतकं आवडतंय, भारी वाटतंय, मस्त वातावरण झालंय आणि आमचा प्रवास चालू आहे। पूर्ण फॅमिली एन्जॉय करायला भेटतात, मला तरी आवडतं। आम्ही आता पोहोचलो, तर अगदी 15 मिनिट कमी आहेत 8ला। आणि सगळ्यात अगोदर छान असं झाडू मारून घेतलं, त्यानंतर किचन ओटा धुवून घेतला। तर चला आता जे काही दूध ते आणलंय ते आपल्याला तापायला ठेवायचंय। जर तुझ्या बॅगत काय काय आणले तुम्हाला दाखवते। ते 2 भगोन्यात ठेवले दूध तापायला, सोबतच भात आणलाय, ते इथे येऊन कधी करायचं म्हणून, मिरच्या, आज फोडलेले नारळ, त्यानंतर पुरणपोळी आहे, इथं आहे कटाची आमटी, याच्यात आहेत कापण्या, यामध्ये धपाट्याचा झालाय चुर्रा, सोबतच आपल्या रानामधले पेरू, सोबतच कढीपत्ता हा देशी लसूण आणलाय, चिवडा, आणि सोबतच हे उन्हाळ्यामध्ये केलेलं लिंबूचं लोणचं, शेवग्याच्या शेंगा। बघा आमच्या
आमचं जाते वेळेस काही ओझं नसतं, पण येताना मग सगळं थोडं 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 गोळा होतं आणि ओझं जास्त होतं. आणि आता मग आठवडाभराचं सगळं 8-10 दिवसाचं निवांत झालं माझं. आल्यानंतर माझं तासभर तर वेळ सगळं सामान जिथल्या तिथं ठेवण्यात जातं. अगोदर फ्रीज मधलं अगोदर ठेवून देते. आपल्या बागेतल्या शेंगा पोळ्या ठेवते आता व्यवस्थित. अहो गेलेत बाहेर, ते आल्यानंतर मग आम्ही जेवण करणार. आज काय स्वयंपाक करायची मला जास्त गरज नाही, कारण सगळा स्वयंपाक आहे. आमटी पोळी भात आहे, दूध तूप आहे. फोन स्लो म्हणून सांगायला नंदबाईला कॉल केलता. त्या मस्त टीव्ही बघत बसलेल्या. टीव्ही बघून झालं की मग त्या जेवण करतात, किंवा मग टीव्ही बघत बघतच टीव्हीच्या समोरच त्यांचं असतं जेवण. कॅटल्या दुधाच्या ह्याच्या सगळं मला गावाकडे द्यायचं असते.